एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं क्षितिज ब्लॉग्सच्या अजून एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, ज्याचा पर्पज मला माहित नाही. टायटल आणि थंबनेल प्रमाणे मी निघालोय भूषणगडला याच्यासाठी की एक तर चॅनलवर व्हिडिओ नाही आणि प्रत्येक वेळेचं माझं ते कारण असतंच. पण आज कुठून तरी सुरुवात केलेली ती कुठेतरी थांबलेली आणि पुन्हा आता सुरुवात केली पाहिजे. याच्यासाठी मी भूषणगडला निघालोय. आपला ब्लॉग येतोय पुन्हा एकदा आणि या ब्लॉग मध्ये काय काय बोलणार आहे, काय डिस्कस करणार आहे हे अजून मला पण माहित नाही. बिकॉज हा ब्लॉग जरा पण स्क्रिप्टेड नाही, ना भूषणगडसाठी ना माझ्या बोलण्यासाठी. सो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा क्षितिज ब्लॉग्सच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी निघालोय मायनीमधून भूषणगडला. म्हणजे अजून उन्हाळाच चालू आहे, तळकतं फळकतं ऊन आहे. पण काय माहित नाही काय झालंय. मला ब्लॉग करायचा उन्हातच करायचा आणि ट्रेक पण उन्हातच करायचा. ट्रेकची अशी काही वेगळी तयारी केलेली नाही. जे काय आहे ते असं आहे, टी शर्ट पॅन्ट आणि एक बिस्लेरी एवढंच घेऊन जाणार आहे. म्हणजे तो ट्रेक नसणार आहे, जस्ट असंच फिरायला म्हणून निघालोय. सो तुम्ही बघा शेवटपर्यंत हा ब्लॉग. तसं पेट्रोल भरून स्वतःसाठी थोडंसं पाणी घेऊन मी निघालोय भूषणगडच्या दिशेने. आणि बऱ्याच दिवसानं ब्लॉग करायला घेतलाय किंवा कॅमेऱ्याच्या समोर आलं, त्यामुळं जवळपास आता हा 5वा रिटेक आहे. आणि मेंटल स्टेट अशी आहे की ब्लॉग करू की नको, की फक्त जाऊन शांत बसू असं आहे. आणि आजचा ब्लॉग काइंड ऑफ इमोशनल किंवा फिलिंग्स या सगळ्या गोष्टींवरती डिस्कस करणारा असेल. भूषणगडला निघालोय बट कुठेतरी जायचंय म्हणून निघालोय. सगळ्यात जवळ भूषणगडच दिसतोय, बाहेर भरपूर ऊन आहे. आणि खूप जणांनी मला याच्या अगोदर टोमणे मारलेत की ट्रेक करतो किंवा एखाद्या गाड्यावरती जातो, मग एवढ्या उन्हाचा का जातो. सो प्रत्येक वेळी फिरायलाच किंवा ट्रेक हाच मोटिव्ह घेऊन जाऊ शकतो माणूस असं नाही. काही वेळा अशी स्पेस हवी असते, तिथं काहीतरी कमी पडते किंवा काहीतरी जास्त झाले, ते स्वतःसाठी असेल किंवा इतरांसाठी असेल. सो हे असं सेंटिमेंटल बोलणं ह्या ब्लॉग मध्ये असू शकतं. सो इथंपर्यंत जर तुम्ही बघत आलाय, तुम्हाला यातलं काही खटकलं असेल तर तुम्ही इथं आता हा ब्लॉग थांबवू शकता. नो डाऊट ह्याच्या पुढे तुम्ही बघावा अशी माझी पण इच्छा नाहीये, जर तुमची इच्छा नसेल तर. कारण माझ्यामुळं तुम्ही डिस्टर्ब होऊ शकता आणि हे थोडं पर्सनल चाललंय. सो मी भूषणगडवर पोहोचेन आता थोड्याच वेळात. तिथून मला समोर दिसतोय आता मी निमसोडच्या अलीकडे आहे. ज्यांना माहिती आहे, जे अगोदर त्यांनी भूषणगडचा माझा ब्लॉग बघितला त्यांना माहिती आहे ते कुठं आहे ते. सो बघत राहा आणि ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरती गप्पा टप्पा होणार आहे. सो आज फक्त बोल, ते पण भूषणगडावरती जाऊ शांत. मी पोहोचलेलो आहे भूषणगडच्या पायथ्याला. इथून हा लेफ्ट घेतला की आपण जातोय भूषणगडला डायरेक्ट. इथं आपल्याला भलं मोठं पार्किंग भेटतंय. तुम्हाला पाहिजे तिथं पाहिजे तशी तुम्ही गाडी लावू शकता. मी लावतो या झाडाखाली, कारण माघारी येऊन गाडीत बसल्यावरती पक्की वाट लागू शकते. आणि हा माझा फेवरेट स्पॉट आहे गाडी लावायचा. जेव्हा पण येतो तेव्हा मी इथंच गाडी लावतो. मी जस्ट फिरत फिरत आलोय भूषणगडला, कारण फिरायचं होतं. सो तुम्ही हा व्लॉग बघाल. आणि अजून एक गोष्ट, चॅनलवरती 1K सबस्क्रायबर व्हायला आलेत. क्षितिज व्लॉग चॅनलवर 1K सबस्क्रायबर व्हायला आलेत. जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या 20-30 सबस्क्रायबर्सनी माझे जवळपास 1K कम्प्लीट होणार आहेत आणि ते लवकर व्हावेत. आता मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय की वरती जाताना एनर्जल घेऊन जाऊ का पाण्याची बॉटल घेऊन जाऊ. तसं बघायला गेलं तर एनर्जल जरा चांगलं आहे, पण वरती जाऊन तहान लागली आणि पाणीच पिऊ वाटलं तर काय करायचं, म्हणून मग पाण्याची बॉटलच घेऊन जातो. पण लाईफमध्ये एवढं डिस्टर्ब कोणी नसावं की ह्या दोन गोष्टीमध्ये कन्फ्युज व्हावं. आता जस्ट गाडीतनं उतरून बघितलं, एवढी गरमी आहे. अशी इच्छा पण होण्यात आल्या वर जायची. पण खरं सांगतो, वर आहे हरनाई देवीचं मंदिर आणि म्हणजे तिथं एवढे भाविक येत असतात. पण मला वाटत नव्हतं की एवढ्या उन्हाचं कोणी येत असेल. बाहेर उतरल्यावर कळलं की गाड्याच्या गाड्या भरून माणसं वर येतात आणि एवढ्या उन्हाची पण ती माणसं चालत वर जातात, वरनं खाली येतात. श्रद्धा असणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. देव कुठलाही असो, देव असो नसो, कोणाची काहीही कसंही काय पण विचार असू द्यात, पण श्रद्धा असणं, मग ते देवावरची असो किंवा एखाद्या माणसावरची असो, ती मनापासून असणं आणि ती खरं असणं खूप इम्पॉर्टंट असतं. मग त्याच्या पुढे ऊन वारा पाऊस किंवा अदर थिंग्स मॅटर नाहीत खरं. वर काही यात्रा इथे आहे का देवीची? मग दर्शनाला येतात रोज एवढे असते ते? मंगळवार शुक्रवारची काय मत असतं? मंगळवार शुक्रवार. हां हां हां.
अजून एक टप्पा पण चढला नाही आणि एवढी धाप लागली, वाट लागल्या. आणि मंगळवार आणि शुक्रवार वाटतं देवीचा काहीतरी वार असतो का काय असतो, त्यामुळं दर्शनाला लय लोक आहेत. कशी सवय आहे माणसांना एवढं चढायची. तर आता जवळपास अर्ध्यापर्यंत चढत आलो आहे आणि इथनं एक बुरुज आणि आपला भगवा ध्वज दिसलाय. आणि मला वाटलं कोणसुद्धा नसेल, पण भरपूर लोक आहेत त्यामुळे काय अडचण नाही. दुपारची चक्कर जर येऊन पडलो ना तरी कोण ना कोणतरी उचलू शकलंय. आता असंच चढत 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 वरती कधी पोचतोय काय माहिती. आता कोणच दिसायचं बंद झालं. तर ज्यांना कोणाला माहीत नाही भूषणगडावरती काय काय बघायचं आणि काय करायचं, त्यांच्यासाठी हा नकाशा इथं. हा नकाशा अगोदर बघा, म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया लागेल की भूषणगडावरती काय काय बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा वरती आल्या आल्या पाहायला मिळतो तो म्हणजे आपल्या भूषणगडाचा हा मुख्य दरवाजा. मी ह्या व्हिडिओत जास्त माहिती देणार नाही आहे, जे मेन पॉईंट आहेत तेच सांगणार आहे, कारण ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे. तुम्हाला आय बटनमध्ये मी लिंक देतो. तर फायनली मुख्य दरवाजाजवळ येऊन पोचलो आहे आणि हा आपला मुख्य दरवाजा आणि भलं मोठं द्वार, जे की हे जे गड संवर्धन जी संस्था आहे भूषणगडची, त्यांनी हे सगळं बदललेलं आहे अगोदर आणि बराचसा बदल केलेला आहे. गडावर पाण्याचा टाकं वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत, बुरुज वगैरे, जे की तुम्ही इथं आल्यानंतर ऑब्व्हियसली बघालच. छोट्या मोठ्या गोष्टी मी मी निघालो आहे मंदिराच्या दिशेने, म्हणजे हरनाई देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिराकडे निघालो मी. तिथं दर्शन घेणार आहे, थोडा वेळ बसणार आहे आणि निघणार आहे. आता खालनं तुम्हाला जो झेंडा भगवा झेंडा दाखवला होता तो माझ्यासमोर आहे आणि ही बाजूने जे सगळं आहे ही भली मोठी तटबंदी आहे शेवटपर्यंत. वरती आल्यानंतर थोडीशी सावली आहे त्यामुळं बरं वाटलं आणि आयफोन युजर्स मोबाईल हिट होऊन बंद होते, सो आजचा व्लॉग पण गडबडलेला आहे. हे सगळं नंतर बनवलेलं आहे. मागच्या वेळी जेव्हा मी आलेलो तेव्हा हे नव्हतं. घरातून निघतानाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्यात एवढा बदल आहे, सो लिटरली. आणि सोबत की एक बात, तिथून इथं येईपर्यंत एक कन्क्लुजन निघालं, ते म्हणजे की घरातून निघताना किंवा त्याच्या अगोदर थोडासा स्ट्रेसमध्ये आणि काही गोष्टींवरती अतिविचार चालला होता. पण घरापासून भूषणगडला येईपर्यंत, वरती गड चढून येईपर्यंत एक गोष्ट रिअलाईज झाली, ती म्हणजे स्वतःला वेळ द्या. स्वतःला वेळ द्या इन द सेन्स स्वतःचं काय चाललं आहे, की आपण रोज काय विचार करतो आणि विचार करण्यापेक्षा त्यातलं किती सकारात्मक असतं आणि त्या गोष्टी किती आपण पूर्ण करतो, लाईक एक्झिक्युशन. सो सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झिक्युशन आहे. फक्त विचार करून काय होत नाही आणि हे सगळ्यांसाठी सेम आहे. लाईक कोणी किती मोठं असलं, कोणी किती छोटं असलं, तरी सर्वांसाठी हा एकच रूल आहे की एक्झिक्युशन, पॉझिटिव्हिटी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आयुष्यात खूप लोक भेटतात, त्यामध्ये खूप जण निगेटिव्हिटी घेऊन येतात आणि खूप जण पॉझिटिव्हिटी घेऊन येतात. ते आपल्यावरती की आपण त्यांना कितपत ओळखतोय किंवा ते आपल्याकडं कशासाठी आलेत. आणि ते येताना आपल्याला फक्त आणि फक्त काही गोष्टी रिअलाईज करून देण्यासाठी देत असतात. कोणी वाईट येतं, कोणी चांगल्यासाठी येतं. ते आपल्यावरती आपण किती घ्यायचं आणि त्यातून काय शिकायचं. सो हा व्लॉग ह्यासाठीच करतो आहे की माझ्यातली कुठेतरी पॉझिटिव्हिटी संपत चालली होती आणि गाडीत येत असताना जे डिस्कशन झालं, ज्याच्यासोबत झालं, आफ्टर दॅट डिस्कशन एकच गोष्ट समजली की प्रोडक्टिव्ह असणं खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. आपण आपले गोल्स डिसाईड करणं आणि ते डिसाईड न करता किंवा फक्त डिसाईड न करता ते अचीव करणं, तिथंपर्यंत पोचणं, ह्यामध्ये सगळं काही आहे. मग आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला जी मिळवायची आहे तिथंपर्यंत पोचणं हे एकदम इझी होऊन जातं. सो मी हा ब्लॉग त्यासाठी स्टार्ट केला आहे आणि डोंट नो हे सगळं मी तुमच्यासोबत का बोलतो आहे, बट या सगळ्याचा उपयोग कोणाला जरी झाला, माझ्याजवळच्यांना लांबच्यांना, जे कोणी हा ब्लॉग इथंपर्यंत बघतंय त्यांना, सो माझ्यासाठी ती सगळ्यात चांगली गोष्ट असेल की माझ्यामुळं माझ्यामध्ये आणि हे बघणाऱ्यामध्ये खूप फरक पडला. अँड थँक्स टू दॅट पर्सन ज्यामुळं मी पॉझिटिव्ह झालो आहे. सो आहे, आता मी तुम्हाला ती जागा दाखवतो मागच्या ब्लॉगमध्ये जिथं मी मॅगी बनवलेली आणि 4 तास गेले होते मॅगी बनायला. तुम्हाला जे या बाजूला दिसतंय ते हरनाई देवीचं मंदिर आणि इकडून ह्या रूमच्या बाजूनं आल्यानंतर, एकदम समोर आल्यानंतर, आता माहीत नाही आयफोन किती सपोर्ट करणार आहे मला,
पण जरा लवकरच पळतो. इथून जो शेवटच्या टोकाला जो बुरुज दिसतोय किंवा ही तटबंदी दिसते त्या शेवटच्या टोकाला आम्ही मॅगी बनवून खाल्ली. आणि लिटरली इथंच ह्यात सगळे हे जे वाळलेलं दिसतंय ह्याच्यातलं सगळं घेऊन जाऊन माचीस विसरलेलो. तो ब्लॉग तुम्ही बघा, तुम्हाला समजेल. आणि त्या टोकाला आम्ही मॅगी बनवली होती आणि फायनली ती मॅगी बनवून खाऊनच आम्ही खाली गेलो होतो. सो हा आहे भला मोठा भूषणगड आणि याचा मिनी ब्लॉग पण मी टाकणार आहे. सो इन्स्टाला क्षितिज ब्लॉग्स YT पेजला तुम्ही ह्याचा पण मिनी ब्लॉग बघू शकता, आजूबाजूचा परिसर. आणि दिस इज ऑल अबाउट भूषणगड, जे तुम्हाला माझ्या त्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आय बटनमध्ये तुम्हाला मी लिंक देतो आहे, तो व्हिडिओ देतो आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस बक. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढचा व्हिडिओ काय असेल ते मला पण माहीत नाही आहे, जे पण असेल ते वेगळं काय असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. स्टे ट्यून. बाय बाय.